सुप्रिया सुळेंचा अनावधानानं उल्लेख झाल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। वडेट्टीवार यांनी सुप्रिया सुळेंविषयी एक वक्तव्य केलं होतं, त्यावरून अनावधानानं सुप्रिया सुळे यांचा उल्लेख झाला असं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। आणि त्याच्यावर आता एनसीपी एसपीचे शिंदे यांची ही प्रतिक्रिया येते। आज तर मी सांगू शकत नाही, परंतु मी परत त्याच गोष्टीवर बोलतो की एकत्रितपणे आम्ही जात असताना कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी होऊ नये, आपल्यामध्ये गैरसमज होऊ नये याची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे। जर ते जाणीवपूर्वक होत असेल तर आम्हाला सुद्धा विचार करावा लागेल। महिलांना टार्गेट करतायत अशा पद्धतीनं काँग्रेस एकीकडे राहुल गांधी महिलांचे मेळावे घेतात आणि दुसरीकडे महिला पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत त्यांना तुम्ही गुंगे गुडिया म्हणता, पवार यांच्या लेकीला तिने ओबीसी सर्टिफिकेट काढलंय असं तुम्ही म्हणता, मग हा विरोधाभास नाहीये का काँग्रेसच्या भूमिकेत? म्हणजे ते आता असं होतंय की राहुल गांधींनी महिलांचा सन्मान करण्यासाठी, युवतींचा सन्मान करण्यासाठी कार्यक्रम घेतला आणि दुसऱ्या वेळेला त्याच संस्कृतीमध्ये असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी महिलांचा अपमान करायचा योग्य नाही, ते त्या संस्कृतीत बसत नाही। परंतु काँग्रेसचे नेते सातत्यानं वारंवार तुमच्या पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करतात जसं बोललो मगापासून, मग काँग्रेसच्या नेत्यांना काही इशारा तुम्ही देऊ इच्छिता? दिला मगाशी। जर अशा पद्धतीने जर सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवारच्या पक्षाच्या नेत्यांना तुम्ही मुद्दाम त्या पक्षाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तर मग परत त्याच पद्धतीने आम्हाला उत्तर द्यावं लागेल। सर हिंदी में जानना चाहेंगे। एकच प्रश्न, ते सुनील गाढवे यांच्या जे आहेत एमपीएससीच्या परीक्षेच्या संदर्भात जे आरोप केले जातात त्या अनुषंगाने आज नवनाथ बन यांनी रोहित पवारांवर आरोप केले की रोहित पवारांनी आधी हे सांगावं की हे गाढवे नेमके आहेत कोण, त्यांचा राईट हँड आहे असं त्यांचं म्हणणं आहे। एमपीएससीच्या संदर्भात कुठलाही मुद्दा असेल तर सुनील गाढवेला ते संपर्क साधतात असं म्हणतात। मला नवनाथ बंगचा खरं म्हटलं तर त्यांच्या स्टेटमेंटची मला वाटतं हसू येतं। असं आहे की कोणाच्या बरोबर कोणाचा फोटो आहे त्यापेक्षा कोणाच्या कालावधीमध्ये फोटो असलेला माणूस, संबंध असलेल्या माणसाचा या पेपर लीक झाले। रोहित पवारांना कधी भेटले असेल, शरद पवारांना भेट कधी घेतली, त्यावेळेला त्यांच्याकडे पेपर लीक झाले होते का काय झाले होते? अरे तुमचं आत्ताच्या ह्याच्यामध्ये पेपर लीक झालं, त्याच्यामध्ये त्याचं नाव आलेलं आहे आणि त्याचं नाव येताना कोणाचं जर समोर आलं, सत्तेच्या सहभागामधल्या माणसाचा आशीर्वाद असल्यानंतर माणूस धाडस करतो। मला वाटतं की आता जे गाढवेचं प्रकरण आलेलं आहे, नवनाथ बंगने सांगितलं मग ह्यांच्यावर फोटो आहे त्यांच्यावर फोटो आहे, कोणाचेही फोटो असो, पण त्या तुमची जबाबदारी काय? तुम्ही सत्तेमध्ये आहात ना, तुम्ही सरकारमध्ये आहे, तुम्ही ती जबाबदारी इतरचे फोटो दाखवून टाळू शकत नाही। तुम्ही कारवाई करण्याच्या संदर्भात आदेश द्यायला पाहिजे होता। नुसत्या त्या लोकांना ज्यांनी पेपर फोडले त्यांच्यावर कारवाई करण्यापेक्षा ज्यांची जबाबदारी ज्या खुर्चीवर बसलेले आहेत त्या खुर्चीवर बसलेल्या लोकांनी त्या ठिकाणच्या जबाबदारीने ती एवढी बातमी 6-6 महिने 3-3 महिने सगळ्या देशामध्ये पेपर लीकचे प्रश्न येत आहेत। दिल्लीमध्ये आंदोलन झाल्यानंतर सुद्धा परत पेपर लीक। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचं हे ट्विट समोर आलं आहे। ओबीसी प्रमाणपत्राच्या संदर्भात माझी भूमिका मांडताना खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा अनावधानानं उल्लेख झाला असं वडेट्टीवार म्हणतात। त्यामागे त्यांच्यावर कोणताही आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता। अनावधानानं त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याबद्दल खेद व्यक्त करतो असं ते म्हणतात। मात्र याचा अर्थ ओबीसी प्रमाणपत्र घेणाऱ्या मराठा नेत्यांबाबत माझी भूमिका बदललेली नाही। एकीकडे ओबीसी प्रमाणपत्र घेऊन सत्तेचा लाभ घ्यायचा आणि दुसरीकडे ओबीसी समाजाच्या हक्कांवर आघात करायचा, ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसायचा, या भूमिकेचं मी कधीही समर्थन करणार नाही असंही वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। आणि माझा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरोधात नाही तर ओबीसी समाजाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी आहे असंही वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। विजय वडेट्टीवार जे एक ओबीसी नेते आहेत, काँग्रेसचे नेते आहेत आणि त्यांनी टीका केलेली होती। जे नेते ओबीसी प्रमाणपत्र घेतात त्यांच्यावर त्यांनी टीका केली होती आणि यामध्ये सुप्रिया सुळेंचाही उल्लेख केला होता। आता त्यावरून वडेट्टीवार यांनी खेद व्यक्त केला आहे। एक ट्विट त्यांनी केलंय आणि यामध्ये त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या नावाचा उल्लेख अनावधानानं झाल्याचं म्हटलेलं आहे।